ठाण्यातील श्रीनगर विद्या मंदिरमध्ये फॉर्म क्रमांक 16 देण्यासाठी निवृत्त शिक्षकाकडून लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे। आर्थिक वर्ष 2025-26चा फॉर्म क्रमांक 16 आणि मागील 3 वर्षांचा प्रलंबित फॉर्म देण्यासाठी वरिष्ठ लिपिक किसन महादेव पाटील यांनी तब्बल 6,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। या प्रकरणी निवृत्त शिक्षकानं 17 ऑगस्ट रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीनं 19 ऑगस्ट रोजी श्रीनगर विद्या मंदिरच्या संगणक कक्षात सापळा रचला। दुपारी 2च्या सुमारास किसन पाटील यांनी 6,000 रुपयांची लाच स्वीकारली। लाच स्वीकारल्यानंतर त्यातील 1,000 रुपये तक्रारदाराला परत करत उर्वरित 5,000 रुपये झेरॉक्स मशीनवर ठेवण्यात आले। याचवेळी एसीबीच्या पथकानं किसन पाटील यांना रंगेहात ताब्यात घेतलं। कारवाई दरम्यान त्यांच्या हाताच्या तळहातासह अंगठा आणि बोटांवर अँथ्रासिन पावडर आढळून आली। या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 सुधारित कलम 97 गुन्हा दाखल करण्यात आला। ठाणे एसीबीच्या या कारवाईमुळे शासकीय कागदपत्रांसाठी लाच मागणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, ठाणे।